नमस्कार मंडळी, गावाकडचं शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आभाळ पण आले, काल होतं ऊन पण आज जरा आभाळ आल्या म्हणून वाटते. कांदा ते भरून झाला कालच. कांद्याचा व्हिडिओ काल मी बनवला होता श्रावण सोमवारचा, पण ते डिलीट केल्यानंतर माझ्याकडून कसं मलाच कळलं ना, डिलीटच झालं ते व्हिडिओ बी डिलीट झाला हे करताना, त्याच्यामुळे तो काय येणार नाही व्हिडिओ. त्याच्यामुळे म्हणलं चला आता आज तरी बनवावा. 2-3 दिवस झालं बनवलंच नाही. लय कामाचा गोंधळ होता. त्यांच्या व्यापाऱ्यांना दिलता, पण तरी पण त्यांच्या पाठीमागच ते कांदा ओढून द्यायचं कुठं काय ही कामं होती. तर मस्त अशी आंघोळती झाली. शिवम शाळेत गेलाय, त्याला 8 वाजता शाळेत जावं लागतं, त्याच्यामुळे सकाळी सकाळी लवकर उरकून घ्यावं लागतं. नमस्कार म्हणलं. काल कांदा भरला त्या लोकांनी किती खराब काढलाय बाजूला. काय भरून गेलाय 50 गुण. काय शेतकऱ्यांचं खरं. हे बघा किती काय केलं तरी आपल्याकडं असल्या भाव नसतो मालाला. ते शाळेत गेल्या म्हणून स्वरा पण बॅग घेऊन सकाळ सकाळी आज बसली होती. हे बघा तिचं म्हणणं होतं की शाळेत जायचं, मग मम्मा माझी बॅग, मम्मा माझी बॅग. स्वरा तुला जायचं शाळेत जाणार आहे तू? स्कूलला चालली स्कूलला. बाय मग आम्हाला कर बाय. बाय बाय कर तू. स्वरा ए पिल्लू बाय बाय कर ना. हाताने कर, हाताने बाय बाय कर. काढून आले जातच बघा. मी कांदा ते दाखवला. तुम्ही म्हणता की ताई तुझंच काही नवीन आहे का? पण नाही, सर्व शेतकऱ्यांचं असंच आहे, माझं एकटीच नाही. तुम्ही बघा किती म्हणजे एवढं कष्ट करून बी त्या मालाचं आपल्याला काहीच मिळत नाही म्हणल्याच्यानंतर काय. इथून मागं बी उन्हाळ्यात तेवढाच होता 10 रुपये 12 रुपये, पण आशा असते शेतकऱ्याची. वाटलं की होईल 50 रुपये होईल, किंवा 20 नाही आणि 20-25 रुपये तरी होईल. गेल्या वर्षी तेवढाच होता, पण यंदा पार पंचमी होऊन गेले तरी पण काय 10-15च्या पुढं भावच नाही. आणि किती पाण्यात काही गेले कांदे यंदा. काही सडले तरी काय कांद्याचा भाव वाढत नाही. आता दिला आम्ही 15 रुपयांनी दिला. जसं जाईल तसं जाईल. तर त्यांनी निम्म्याने कांदा असा डागील काढला, फक्त थोड्याच गोण्या मोठ्याला काढल्या. चला शेतकऱ्याला चालूच राहते, पण तरी पण वाईट वाटतंच की असं कांद्याचं त्याचं नुकसान झाल्यावर. लय 100 गोण्या होत्या, त्यातल्या फक्त त्यांनी 50 गोण्या काढल्या. तर बाकीचं सगळं खराब निघाला. तर चला ह्यातून दुसरं काही नाही, फक्त शेतकऱ्याची व्यथा तुम्हाला कशी असते, शेतकऱ्याचं जीवन कसं काय असतं हे दाखवण्याचा प्रयत्न करते. जरा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.